मंडळी, भाजप विरोधी पक्षांची राष्ट्रीय पातळीवरची मोठ अजूनही घट्ट झालेली नसली तरी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीची व्यापकता वाढताना दिसते। महाविकास आघाडीतल्या विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईतल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडली। या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत पुन्हा चर्चा झाली। पण महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीतल्या समावेशावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं। वंचित बहुजन आघाडीसोबत सीपीआय, सीपीएम पक्षांचाही महाविकास आघाडीत समावेश झालाय। याबाबत महाविकास आघाडीकडून अधिकृत पत्रही जारी करण्यात आलं। वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीत सामील व्हावं यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमत झालं असून त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला असल्याचं या पत्रात म्हटलंय। सगळ्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी व्यवस्थित सकारात्मक चर्चा झाली असल्याची ही प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर दिली। महाविकास आघाडीचा आज विस्तार झालेला आहे। आज महाविकास आघाडी जी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांचीच आहे असं जे आपण म्हणतो तसं नाही आहे। आज आमच्या महाविकास आघाडीमध्ये सीपीआय, सीपीआयएम, शेतकरी कामगार पक्ष, आप, जनता दल युनायटेड आणि मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालची समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे, त्यांना समाविष्ट केलेला आहे। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत मानापमान नाट्यही रंगलं। वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर बैठकीत सहभागी झाले होते, पण त्यांना 1 तास बैठकीबाहेर ठेवण्यात आल्यानं ते बैठक अर्धवट सोडून निघून आले होते। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। मौयाच्या बैठकीनंतर सर्व नेते ट्रायडेंट हॉटेल बाहेर आले। त्यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। वंचितच्या कोणत्याही नेत्याचा अपमान झालेला नाही, याउलट ते आमच्यासोबत बैठकीत होते, त्यांनी दुपारचं जेवणही आमच्यासोबत केलं। तसंच त्यांना हवं असणारं अधिकृत पत्र आम्ही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना पाठवलंय, असं स्पष्टीकरण राऊतांनी दिलं। मान्य बाळासाहेबांनी सुद्धा हा स्टँड क्लिअर केलेला आहे। आम्ही जागेसाठी भांडत नाही आहोत, आम्ही तात्विक मुद्द्यांसाठी भांडतोय। कॉमन मिनिमम प्रोग्राम ॲग्री करा, तुमचा सीट शेअरिंग फॉर्म्युला असेल तो आम्हाला द्या, नसेल ठरला तसं सांगा, पुन्हा भेटूयात, ठरवूयात। परंतु जर तुम्ही आम्हाला बाहेर बसवत असाल तर मग आमचं नाईलाज आहे। नाही, आता नाराज वाईट वाटतं ना, नाही, एक मिनिट लक्षात घ्या, त्यांनी 100% अपमान केलेला आहे, त्यांनी आम्हाला बाहेर बसवलेलं आहे, पण त्यांनी अशी वागणूक द्यायला नव्हती पाहिजे। बैठकीच्या बाहेर बसवून ठेवण्यात आलं होतं बराच काळ। नाही, अजिबात नाही। मला असं वाटतं काहीतरी हा गैरसमज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। वंचित आघाडीचे 3 प्रमुख नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीसाठी पाठवले होते आणि ते आजच्या बैठकीमध्ये जेव्हा ते इथे आले हॉटेलमध्ये बैठकीच्या ठिकाणी, तेव्हापासून ते आमच्याबरोबरच चर्चेला बसले होते। त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर जेवण केलेलं आहे दुपारचं, चांगल्या प्रकारे चर्चा झाली। त्यांना जे पत्र हवं होतं महाविकास आघाडी समाविष्ट करण्यासंदर्भात तेही आम्ही आज त्यांना दिलेलं आहे आणि 2 तारखेच्या बैठकीला स्वतः माननीय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।